हॅलो गाईज, वेलकम टू दिस इज चॅनल. तर तुमच्याजवळ रातचं वरण किंवा भाजी नाहीतर तुम्हाला माहीत नसेल की फोडणीचं वरण कसं करावं, तर मी सांगते तुम्हाला. हे बघा, हे मी डाळ होती ना, ही कुकरमध्ये ऑनली डाळ टाकलेली होती आणि शिजवून घेतलेली होती आणि रईनेही आटूनसुद्धा घेतलेली होती. तर आठवल्यानंतर ना तो व्हिडिओ माझ्याच्याने डिलीट झाला. सो मी तुम्हाला हेच दाखवू शकतो. तर पहिले आपण घेतलेला होता कढीपत्ता, त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, मिरकूट, हळद, शेंगदाण्याचं कूट आणि लसण आणि त्याच्यासाठी लागणारं जिरं, मोहरी. तर चला आपण यांना फोडणी देऊया. तर पहिले आपण ऑइल टाकलं. ऑइल झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरं टाकलं. जिरं नंतर मोहरी टाकली आणि मोहरी जशी तडतड उडायला लागली ना, तर त्यानंतर आपण जे लसणाचं पेस्ट केलेलं होतं ते टाकून दिलं. लसणाचं पेस्ट टाकल्यानंतर आपण जे शेंगदाण्याचं कूट तयार केलेलं होतं ती टाकलं. त्यानंतर कढीपत्ता पण टाकला आणि कढीपत्ता आणि ती कूट जो झालं, ज्यामधून वाफ यायला लागली, त्यानंतर आपण त्याच्यात हळद आणि मिरकूट ते टाकून दिलं. हळद आणि मिरकूट टाकल्यानंतर आपला पेस्ट मिरकूट आणि हळद झाल्यानंतर आपण त्याच्यात ती डाळ टाकून देऊया, रातची किंवा आताची. ती डाळ टाकल्यानंतर आपण त्याच्यात थोडंसं पाणी पण ॲड करायचं. आपल्याला जेवढी डाळ अवेलेबल पाहिजे तेवढंच पाणी टाकायचं आणि त्यानंतर त्याच्यात मीठ टाकून द्यायचं. तुम्हाला वरण कधी तयार करायचं येत नसेल तर मी सांगतो. मी ती डाळ कशी तयार केलेली होती. तर आपण तुरीची डाळ धुवून कुकरमध्ये टाकून घेऊ आणि त्याच्यामध्ये वॉटर टाकूया. वॉटर झाल्यानंतर आपण शिट्टी लावू आणि कुकर ठेवून देऊ गॅस स्टोववरती. त्यानंतर 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपली डाळ होते आणि त्याला ग्राइंडरनं किंवा रईनं आटून घ्यायचं. तर हे तुमचं वरण झालं. तर हेच पहिले या व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला जे दाखवलं होतं त्यालाच विदर्भामध्ये वरण म्हणतात. तर हे वरणाचं फोडणीचं वरण असं म्हटलं जातं यांना. ही बाफल्यासोबत पण खाता आणि पोळीसोबत पण खाता. आता याला आपण 2-3 उकाळी येऊ देऊया. उकाळी आल्यानंतर तुमचं फोडणीचं वरण तयार आहे किंवा तडकी की सब्जी कहते इसे, ते पण तयार आहे. तर हे रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि तुम्ही तुमच्या घरी बनवता का, आणि यानंतर तुम्हाला काय आवडेल की मी ते बनवू हे पण सांगा. आणि जाताना सबस्क्राईब किंवा कमेंट्समध्ये सांगा, लाईक पण करजा. थँक्यू आपण की तुम्ही आमच्या फॅमिलीमध्ये जुडलेले आहेत. तर थँक्यू फॉर वॉचिंग अँड वरण एन्जॉय करा. थँक्यू.